तर मंडळी, रेवा ही चक्कर येण्याचं नाटक करत असते तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे बघ, तिला किती चक्कर येतेय आणि कुठली बाई अशा परिस्थितीमध्ये असे नाटक करेल. अक्षय म्हणतो की अरे बापरे, आज स्त्रियाबद्दलच्या तुमच्या जाणीव जाग्या झाल्या वाटतं. स्त्रियांचे त्रास तुम्हाला अचानक जाणवायला लागले वाटतं आणि कशाला बाजू घेताय त्या खोटाड्या बाईची. आणि तसंही तुम्ही फ्रॉड आहात. तुम्ही फ्रॉड आहात म्हटल्यावर फ्रॉड बाईची तुम्हीच बाजू घेणार नाही का? पण जरा एकदा विचार करा, जरा बघा ती खरंच प्रेग्नेंट आहे की नाही. कुणाला कसे कसे पैसे देऊन तिने हे रिपोर्ट्स मॅनेज केले, एकदा विचारा तिला तुम्ही, कारण ती हे सर्व मुद्दाम करतीये. तर अभि अक्षयला म्हणत असतो की हे सर्व काय चालू आहे आपल्या घरामध्ये. आणि अक्षय, बघ तुला तुझ्या वागण्याचा ना नंतर खूप पश्चाताप होणार आहे. अक्षय आता अभिजवळ येतो आणि म्हणतो की अभ्या, मला नाही, तुला जेव्हा सगळं खरं समजेल ना तेव्हा तुला तुझ्या खूप वागण्याचा पश्चाताप होणार आहे. आणि तुला जर माझं ऐकायचं नसेल ना, तू अनाशी एकदा बोल, कारण तो आपला घरचा डॉक्टर आहे आणि मग खरं काय आहे ना ते तुला चांगलं समजेल. अरे हे सर्व ह्या मंडळींनी मॅनेज केलंय. तेव्हा शशिकांत म्हणतो की बघितलं काय, आतापर्यंत रेवा दोषी होती, आता त्यामध्ये आपण दोघं पण आलो. अक्षय अभिला म्हणत असतो की अभ्या, आता तूच मला सांग, माझ्या संसारामध्ये मी एवढा खुश असताना मला माझ्या बायकोसोबत नीट संसार करायचा आहे, तर ह्या लोकांना माझं लग्न ह्या पोरीशी लावायचंय. पण मी म्हणतो माझ्या आयुष्यात मी खुश आहे ना, मग काय गरज आहे ह्या सर्वाची. आणि हे सगळं ह्या एकेकाने मिळून केलंय. तर पार्वती आजी म्हणते की अक्षय, त्या एकेकामध्ये मी सुद्धा आहे का? अक्षय म्हणतो की हो आजी, तू सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे. तुला काय वाटलं की घरामध्ये काय घडतं काय नाही घडत मला काही माहित नाही का? मला सांग की आतापर्यंत तू एक वेळा नाही तर 2 वेळा रमाकडे डिवोर्स पेपर पाठवले. का पाठवलेस तू? आता मात्र पार्वती आजीची बोलतेच बंद होते. अक्षय जेव्हा म्हणतो की जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला होता, माझी तब्येत खराब होती, तेव्हा तू बाकी सगळ्यांना काय सांगितलं होतं की ही गोष्ट रेवाला सांगायची नाही म्हणून. का बरं? तू का इतक्या खालच्या थराला गेलीस? आणि आपल्या घरामध्ये कोणी एवढे दूधखुळे नाहीयेत, सगळे पोहोचलेले आहेत आणि त्यामध्ये काही भयानक सुद्धा आहे, असा शशिकांतला त्याने टोला लावलेला असतो. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो आहे मी भयानक. तू तर तुझ्या बायकोला खूप महान समजतो ना, मग तुझ्या बायकोकडे आहे का प्रश्नांची उत्तरं? अरे रेवा प्रेग्नेंट आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही एवढा घाणेरडा व्हिडिओ शूट करतात आणि त्यामुळे ते रेवाचं बाळ गेलंय याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का? अक्षय म्हणतो की मला एक कळत नाही की रेवाचा खोटाडेपणा मी सगळ्यांसमोर आणला हे आमचं चुकतंय, की मी रेवासोबत लोणावळ्याला गेलो होतो हे माझं चुकलं. शशिकांत मुकादम, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमची बरोबरी आमच्यासोबत करू नका, कारण आम्ही तुमच्यापेक्षा खूप मोठे आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नैना प्रकरण फक्त डोळ्यावर आले, याआधी तुम्ही किती लफडे केले असतील याचा तर आम्ही नीट अंदाज सुद्धा बांधू शकत नाही. आणि ह्या लफड्यांव्यतिरिक्त बाहेर तुम्ही काय काय धंदे करता सगळं मला माहितीये. शशिकांत म्हणतो की काय आणि कसले धंदे? ते म्हणतो की तुमचा जुगार खेळण्याचा धंदा आणि कंपनीच्या नावावर अय्याशी करत तुम्ही काय काय बिलं फाडता हे देखील आम्हाला माहितीये. तेव्हा शशिकांत वर नाक करून म्हणतो की हो करतो मी अय्याशी, मग काय झालं? रमा म्हणते की हो मग अजून पण यांचे खूप काही धंदे आहेत. तेव्हा शशिकांत रमाला म्हणतो की तू गप्प बस, फक्त आणि फक्त आज तुझ्यामुळे माझा अक्षय माझ्यापासून लांब गेलाय. अक्षय म्हणतो की ओ शशिकांत मुकादम, तिच्यामुळे नाही तुमच्या स्वतःमुळेच मी तुमच्यापासून लांब गेलोय. लहानपणापासून तुम्ही आम्हाला एका भीतीमध्ये ठेवलं, नेहमी भीतीचं वातावरण करून ठेवलं. काहीही झालं तरी आरडाओरडा करायचं नाही, किचन मध्ये जायचं नाही, ह्या रूम मध्ये जायचं नाही आणि ह्याच दबावाखाली तुम्ही आतापर्यंत आम्हाला वाढवलंय. अंधाऱ्या खोलीमध्ये आम्हाला डांबून काय ठेवायचे? तुमच्या पापांचा जर पाडा वाचायला घेतला ना तर दिवस पुरणार नाही. आनंद म्हणत असतो की अक्षय जरा तू शांत हो. अक्षय म्हणतो की अरे दादा कसं काय शांत हो, या माणसाने आपल्या आईच्या अंगावर हात उचललाय आणि एक वेळा नाही तर कित्येक वेळा. शशिकांत म्हणतो की काय झालं मग बायकोच्या अंगावर हात उगारल्याने? मी सुद्धा एक पुरुष आहे, त्यामुळे बायकोला जर 2 फटके दिले तर काय बिघडलं? तुझ्यासारखं काय मी मुलं नाही पाडले. अक्षय म्हणतो की एवढं बोलून सुद्धा तुम्ही बोलताय, किती निर्लज्ज आहात तुम्ही. अक्षय म्हणतो की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की ह्या रेवाच्या पोटात काही बाळ वगैरे नव्हतं, ही फक्त नाटकं करतीये. आणि जर तुम्हाला घरातल्या पुरुषावर विश्वास नसेल आणि बाहेरच्या बाईवर विश्वास असेल तर त्यात मी आता काहीच करू शकत नाही. आनंद देखील पार्वती आजीला म्हणत असतो की अगं अक्षय आणि रमा खरंच चुकीची नाहीये, तू त्यांना समजून घे. रमाकांत काका म्हणत असतात की हो आई, तू त्यांच्या बाजूने एकदा तरी विचार कर. तेव्हा शशिकांत म्हणतो की तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलं? शशिकांत म्हणतो की ह्या घरावर माझा खूप अधिकार आहे आणि ह्या घरातला कर्ता पुरुष म्हणून मी तुला सांगतोय की तुला रमाला डिवोर्स द्यावाच लागेल आणि तुला रेवाशी लग्न करावंच लागेल, हा माझा हुकूम आहे. हे ऐकून रमाला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. तर अक्षय आता त्यांना म्हणतो की हे सांगणारे तुम्ही कोण आहेत? अक्षय म्हणतो की या देशामध्ये संविधान नावाचा पण काहीतरी प्रकार आहे आणि त्यानुसार प्रत्येक माणसाला प्रत्येकाचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यामुळे तुम्ही मला अडवू शकत नाही. शशिकांत त्याला म्हणत असतो की आता मी तुला जे सांगतोय ना तेच तुला करावं लागेल आणि ऐकावं सुद्धा लागेल. अक्षय म्हणतो की मी तुम्हाला स्पष्ट शब्दात पुन्हा एकदा सांगतो की माझ्या आयुष्यात रमा आहे आणि मी तिच्यासोबत खुश
आहे. शशिकांत आता डायनिंग टेबलवरचे भांडे फेकतो आणि म्हणतो की तुला माझं ऐकावंच लागेल, कारण मी या घरातला कर्ता पुरुष आहे. शशिकांतचा हा अवतार बघून आता सर्वजण घाबरलेले असतात. शशिकांत म्हणतो की काय रे अक्षय, काय समजतोस तू स्वतःला, आणि बाहेर तुझी काय व्हॅल्यू आहे रे, आणि जर तुला या घरामध्ये राहायचं असेल ना तर तुला माझं ऐकावंच लागेल. अक्षय म्हणतो की मी तुझं ऐकणार नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की जर ऐकायचं नसेल तर या घरातून चालता हो. शशिकांत म्हणतो की जर मुकादम नाव तुझ्या पाठीमागे लागलं नसतं ना तर तू काहीच करू शकला नसता. अक्षय म्हणतो की आता मुकादम नाव काय मला भाड्याने भेटलं नाहीये, मला कायद्यानेच ते दिलंय. शशिकांत म्हणतो की परंतु हे मुकादम नाव कमवलंय कुणी, मी आणि आईने, आणि यामध्ये तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे मी जे सांगतोय तेच ऐकायचं आणि मुकादम नाव काढून टाकायचं. आणि तुझ्या नावातून जर मुकादम नाव मी काढून घेतलं ना तर तुला काडीची किंमत कोणी देणार नाही. अक्षय म्हणतो की मुकादमांच्या नावाशिवाय सुद्धा माझी ओळख आहे. शशिकांत म्हणतो की काय आहे रे तुझं स्वतःचं, तुझं शिक्षण सुद्धा माझ्यामुळे झालंय, आणि ही 2 वेण्या जी घरात करून आणली आहे ना ती पण माझ्यामुळेच. तू जगतो सुद्धा माझ्याच पैशावर, त्यामुळे तुझं असं काहीच अस्तित्व नाहीये आणि मार्केटमध्ये तुझी काहीच व्हॅल्यू नाहीये. तर रमा आता अक्षयच्या जवळ येते आणि अक्षयच्या हातामध्ये हात देते. अक्षय म्हणतो की 2 झिरो जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा झिरोची किंमत सुद्धा वाढते. पार्वती आजी म्हणत असते की अक्षय अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू त्या रमाचा हात सोडून दे आणि रेवाशी लग्न कर. अक्षय म्हणतो की आजी त्यापेक्षा मी यांनी दिलेलं चॅलेंज स्वीकारेल. शशिकांत म्हणतो की जर तुझ्यात खरंच हिंमत असेल ना तर एका महिन्यात 1 लाख रुपये कमवून दाखव. मार्केटमध्ये गेल्यावर तुझी लायकी तुला बरोबरच समजेल. अक्षय लगेच रमाला सांगतो की रमा चल आपण लगेचच या घरामधून निघूयात. शशिकांत म्हणतो की पुण्यामध्ये आपले 4 फ्लॅट आहे, त्यामध्ये तुला जायचं असेल तर जा. आणि गावाकडचं घर सुद्धा तू हिच्याच नावावर घेऊन ठेवलंय, तेही बघ तिकडे जायचं असेल तर, पण एवढं लक्षात ठेवू नको हे सगळं माझ्याच पैशाचं आहे म्हणून. तर अक्षय म्हणतो की मला ह्या सगळ्याची काहीच गरज नाहीये, पुढच्या 1 महिन्यात मी 1 लाख रुपये कमवेल आणि तुमच्या तोंडावर मारेल. पार्वती आजी सुद्धा आता खूप घाबरलेली असते. तर शशिकांतने जे भांडे खाली फेकलेले असतात ते रमा आवरायला जाते. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही रमा, ज्या घरामध्ये जिचं कौतुक आहे ना तीच आवरेल हे सर्व, आणि तू चल इथून, आपण निघूयात इथून. असं म्हणून आता अक्षय रमाचा हात धरतो आणि तिला आता घराच्या बाहेर घेऊन येतो. शशिकांतला आनंद झालेला असतो, परंतु बाकी सर्वांना मात्र दुःख होत असतं. अक्षय आणि रमा थांबतात आणि पुन्हा घराकडे जायला निघतात. आता सर्वांना असं वाटतं की अक्षय आणि रमा परत आलेत. शशिकांत म्हणतो की अरे मी तुला म्हटलं होतं ना तुला नाही जमणार, चल ये आणि बस जेवायला. तेव्हा अक्षय ते टेबलवर ठेवलेलं त्याचं पॉकेट आणि टेबलवर ठेवलेला त्याचा मोबाईल घेतो आणि परत घरातून निघून जातो. अक्षय म्हणतो की जा रे जा, बघतो मी तू कसा इतके दिवस राहतो ते, संध्याकाळीच घरी येऊन जाशील. आणि मग त्यानंतर रमा आणि अक्षय तिथून निघून जातात आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षय आणि रमा दोघंही रोडवरून जात असतात. तर अक्षयला खूप चक्कर आलेली असते. अक्षय एका ठिकाणी बसलेला असतो तर तो रमाला म्हणत असतो की रमा मला खरंच खूप गरगरल्यासारखं होतंय. इथे एक वडापावची गाडी असते आणि रमा त्या बाईंना म्हणत असते की माझ्या नवऱ्याला शुगर आहे, तुम्ही प्लीज त्यांना काहीतरी खायला देता का. तेव्हा ती बाई म्हणत असते की इथं कोणी फुकटचे सल्ले देत नाही आणि तू आली वडापाव मागायला. तर रमा म्हणते की तुम्ही जे काही काम सांगाल ते काम करायला मी तयार आहे. आणि मग ती बाई म्हणते की तिथे जे खरकटे भांडे पडलेत ना ते घासून दे. अक्षय रमाची वाट बघत असतो कारण रमा अजून आली. मला सुद्धा अक्षयची फार काळजी वाटत असते. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. असेच मराठी मालिकांचे नवनवीन एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.